तंजावर येथे तमिळनाडू मराठा असोसिएशनचा सिल्वर ज्युबिली मेळावा. जिल्हा तंजावर. राज्य तमिळनाडू मंत्री उदय सामंत, आमदार सुहास बाबर व तामिळनाडूचे मंत्री व महापौर यांच्या उपस्थित संपन्न. तंजावर येथे तमिळनाडू मराठा असोसिएशनतर्फे 25व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र व तामिळनाडू येथील मान्यवर व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत व आमदार सुहास बाबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. तसेच उपस्थित मराठी बांधवांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करून अभिमान व्यक्त केला. तंजावर येथे तमिळनाडू मराठा असोसिएशनतर्फे आयोजित सिल्वर ज्युबिली मेळाव्यात आमदार सुहास बाबर यांनी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यांच्या भाषणात मराठा इतिहास, संस्कृती आणि तामिळनाडूतील मराठी समाजाचे योगदान यावर त्यांनी विशेष प्रकाश टाकला. आपल्या भाषणात आमदार बाबर म्हणाले की 16व्या शतकापासून मराठा समाजाचा तामिळनाडूशी घट्ट संबंध आहे. आज येथे येऊन त्या समृद्ध वारशाची आणि संस्कृतीची अनुभूती घेताना मला प्रचंड अभिमान वाटतो. त्यांनी पुढे सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या भूमीला भेट देणे हे प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचे क्षण आहेत. तामिळ आणि मराठी संस्कृती या दोन समृद्ध परंपरा एकत्र नांदत आहेत, हे या भूमीचे मोठेपण असल्याचेही त्यांनी नमूद केले. मराठा समाजाने तामिळनाडूत आपली ओळख जपत शिक्षण, उद्योग, कला आणि समाजकार्यात मोलाचे योगदान दिले आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार बाबर यांनी विशेषत्वाने गलाई बांधवांचे योगदान अधोरेखित केले. तसेच माझ्या मतदारसंघातील वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांचे संरक्षण तामिळनाडू सरकारने करावे, तसेच तंजावरमध्ये मराठा भवन बांधण्यासाठी 1 एकर जागा तामिळनाडू सरकारने देण्याचे जाहीर केल्याबद्दल आमदार सुहास बाबर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला तमिळनाडू राज्याचे उच्च शिक्षण मंत्री ना. कोईचेलियन, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज बाबाराजे भोसले, खास मुरासोली साहेब, आम. नेलमेगन साहेब, महापौर सनरामनाथन, उपमहापौर अंजुमन बोबती मॅडम, शिवाजीराजे भोसले, संभाजीराजे भोसले, विश्वजित गाडेराव, तसेच करण काकडे, मंगेश चिवटे, बळवंत शेठ, बबन शेठ, दत्तात्रय जगताप, कपिल पाटील, महेश वाघमोडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड. महापौर, उपमहापौर साहेब शिवाजीराजे भोसले, संभाजीराजे भोसले, विश्वजित गाडेराव, करण काकडे, आदरणीय मंगेश चिवटे, माझ्याबरोबर आलेले संजय गोपी, सगळ्या असोसिएशनचे, जिल्ह्यातल्या सगळ्या असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सगळे आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे सगळे असोसिएशनचे सदस्य, सगळे मान्यवर मंडळी, बंधू आणि भगिनी. मिनिस्टर सर, इट्स अ टोटली वायोलेशन ऑफ प्रोटोकॉल. आपके बाद मैं स्पीच कर रहा हूँ, एक टोटल गलत बात हो चुकी है. उदय सामंत साहेब मोहिमेला गेले आणि किल्ला सांभाळायची जबाबदारी माझ्यावरती दिली आहे. मला त्यांनी मनोगत व्यक्त करा म्हणून सांगितलंय. मनोगत व्यक्त करत असताना 2 मोठ्या अडचणी आहेत. 2 विभिन्न भाषा असलेल्या लोकांच्या समोर मनोगत व्यक्त करत असताना माझ्या मनातल्या भावना व्यक्त करत असताना कदाचित मराठी माणसांना समजतील, पण आता माननीय मंत्री महोदय साहेबांना माझ्या मनातल्या भावना समजलं तसं फारसं अवघड आहे. पण निश्चितपणे मी उदय सामंत साहेबांना या कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यांना मी आग्रह केला होता की आपल्याला तंजावरला जावं लागेल, आणि तंजावरला येण्यापूर्वी मला असं वाटत होतं की हा फक्त आमच्या गलाई व्यवसायाचा कार्यक्रम आहे. पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं इथं आल्यानंतर सकाळपासून आपल्या मराठा समाजाची सगळ्या आजपर्यंतच्या इतिहासाची 16व्या शतकापासून सगळ्या इतिहासाची ज्यावेळेला माहिती घेत होतो, ती माहिती घेत असताना आपला मराठा समाजाचा इतिहास किती समृद्ध आहे याची जाणीव मात्र इथं आल्यानंतर मला 100% झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती विंगोजीराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा भाग अत्यंत जवळून पाहायला मिळाला. याच्यासारखं समाधान मला निश्चितपणे दुसरं कुठलंही नाही. आणि ज्या पद्धतीने या दोन्ही संस्कृती, तामिळ संस्कृती आणि मराठा संस्कृती एकत्रितपणे इथं नांदते, याच्यासारखं चांगलं मला या 2 दिवसामध्ये काय बघायला मिळाले. मला मनापासून या ठिकाणी तुमच्या सर्वांचा धन्यवाद द्यायचे आहे. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करत असताना निश्चितपणे
दिल्लीच्या बाबतीमध्ये एक चांगलं आकर्षण होतं. कारण सगळ्या देशाचं तख्त राबतो महाराष्ट्र माझा, दिल्लीचं तख्त राबतो महाराष्ट्र माझा. तसा दिल्लीच्या बाबतीमध्ये मला एक वेगळा आपुलकी आहे. त्याच पद्धतीने पानिपतच्या बाबतीमध्ये पण वेगळी आपुलकी आहे. कदाचित उत्तर भारताचा आणि महाराष्ट्राचे अनेक सण, रीती, चाली, परंपरा एकसारखी असते, पण सगळ्यात मोठं मला कौतुक कुठल्या गोष्टीचं आहे तर मला ह्या दक्षिण भारतामध्ये ज्या पद्धतीने आमचे सगळे लोक या ठिकाणी आले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 16व्या शतकापासून ते 20व्या 21व्या शतकापर्यंत जी आमची लोकं इथंपर्यंत आली, म्हणजे महाराष्ट्र आणि दक्षिण भारताची संस्कृती, ती खाद्य संस्कृती असेल, पोशाख असेल, भाषा असेल, इतकी प्रचंड फरक आहे. पण ही सगळी मंडळी आमच्या एवढ्या हजारो किलोमीटर प्रवास करून इथं येतात आणि इथं आपलं बस्तान बसवतात, व्यवसायामध्ये खूप मोठे संधी मिळवतात. याच्यासारखं आनंदाचे क्षण कुठले नाहीत. या सगळ्या लोकांचं मनापासून धन्यवाद. मी साहेब, मला खरं माझं मनोगत जे व्यक्त करायचं होतं ते उदय सामंत साहेबांच्या पुढे व्यक्त करायचं होतं. कारण आमच्या गलाई बांधवांच्या मध्ये किती शक्ती आहे, हे काय आहे याची जाणीव मला उदय सामंत साहेबांना करून द्यावी होती, पण ते निघून गेल्यामुळे मला त्यांच्यासमोर बोलता आलं नाही. मला या मतदारसंघातल्या गलाई व्यावसायिकांच्या योगदानाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या. त्यांचं किती योगदान आमच्या सगळ्यांच्या विकासामध्ये आहे, किती योगदान आमच्या कुटुंबाच्या विकासामध्ये आहे याची जाणीव मला त्यांना करून द्यायची होती. पण दुर्दैवानं त्यांचं फ्लाईट टेक ऑफ होत म्हणून ते त्या निमित्ताने गेले. मी माननीय महाराज साहेबांना विनंती करतो की तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली, आमच्या उदय मंत्री महोदयांनी साहेब तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली होती, त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यांनी मागाशी शब्द दिला होता. माननीय तुमच्या मंत्री महोदयांनी पण खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सपोर्ट शब्द दिला. तिने आता शब्द दिल्यानंतर उदय सामंत साहेबांनी माझे नोडल एजंट म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली. पण निश्चितपणे तुम्हाला जे अपेक्षित काम आहे ते काम करून देण्याची जबाबदारी आम्ही या निमित्तानं 100% पूर्ण करेन. मला मनोगत व्यक्त करत असताना मी नको म्हटलं होतं, कारण त्यांच्यासोबत मला मनोगत व्यक्त करावं होतं. परत मला म्हणाले 2 मिनिटात बोला. म्हणजे 2 मिनिटात माझं होत नाही, म्हणजे मी 5 मिनिटं तरी बोला. किती वेळ बोलण्याचा आता मी माझी मर्यादा राखून ठेवली. मला बोलायचं होतं बरंच, पण माननीय मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा पुढचा कार्यक्रम असल्यामुळं मी तुमचा फारसा वेळ घेणार नाही. बट सर, आय वुड लाईक टू थँक यू फॉर द कोऑपरेशन, फॉर द प्रोटेक्शन ऑफ आवर पीपल यू गिविंग माई पीपल. मैं इतनी अपेक्षा करता हूँ कि इसके बाद मेरी सर आप सब लोग, मेयर साहब अभी याद है, मेयर साहेब मला महापौर साहेबांनी असं सांगितलं की त्यांनी माझा नंबर घेतला. ही एक्सचेंज मी नंबर and he says whenever you need any help call me, I will help you and I will help your people. त्यांनी म्हणजे मला असं वाटतं की असे धाडसी माणसं आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आहेत. म्हणूनच आपण एवढ्या लांब भाऊ, तुम्ही इतक्या लांब व्यवसाय करताय, पण ही सगळी मंडळी आज तुमच्या एकत्रितपणे त्या ठिकाणी काम करतायत. मला अजून एका गोष्टीचे आभार मानायचे आहेत. ज्या कथक ग्रुपनं one group perform your Kathak dancer and they dance on both songs. One is Kathak song which is in Tamil language and another is in Marathi, that is Lavani. लावणीवरती कथक नृत्य करणं एवढं सोपं नाही आणि त्या टीमनं ते नृत्य इथं करून दाखवलं. आणि मला एवढंच सांगायचं आहे की 2 संस्कृती एकत्र आल्या तर किती चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकतं. त्या दोन्ही संस्कृती अशा एकत्र राहायला पाहिजे एवढी अपेक्षा मात्र मी या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. महाराज साहेब, तुमच्या कार्यक्रमाला सगळे कलाकार त्या ठिकाणी उपस्थित आहेत. वास्तविक माझं इथं येण्याचं सगळ्यात मोठं कारण एवढंच असतं की तुमची भेट होईल, नवं पाहायला मिळेल, इतिहास बघायला मिळेल. त्याच्यापेक्षा मला माझ्या माणसाला भेटता येईल, ती भेटण्याची संधी मला या